प्रत्यक्ष आपल्याला कुठे येणारे अडचण नाही तेव्हा आपण जवळ सुपरवायझरच्या अंडर 7 असतील. इक्बाल पण आहे, इक्बाल माहिती घे बाबा. आता घरगण नाही आणि मग फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जनगणना त्यावेळेस आपल्याला आधार कार्ड होतं फेब्रुवारी मार्च गरज आहे त्यामध्ये फक्त 2 जणांनी स्वतः केली. जास्त हे झालं माहिती अपुरी असल्यामुळं लोकांनी पहिलेलं आहे. आता आपल्याला काय जनगणनावाल्यांनी पण ती कमी केली काय करायचं हे करणार आता बंद झाला ना 15 तारखेपर्यंत. आता मुदत नाही ना आपल्याला वाढवून त्यांची स्टेप काय तुमच्यावर जेंट्स होते का परत आहे तुमच्यावर जेंट्स होते का ते कारण त्यातले व्यक्ती काउंट घेत नाही का? फक्त त्यानंतर जेव्हा आम्ही ॲपवर डाउनलोड करून ज्या वेळेला प्रोसेस चालू करणार आहे त्यावेळेला मात्र त्या घरात जाऊन ती माहिती घेऊन त्या ॲपवरनं आम्ही त्यांची माहिती फीड करणार. 34 म्हणजे हे ऍक्च्युअली काम तुमचं मार्च नाही, नाही. आत्ताच उद्या किंवा परवापासून स्टार्ट. आधी घरं आमची आता नंबर बघा आज माझा नंबर झालाय आज 134 म्हणजे ऍक्च्युली ह्या एका बिल्डिंगला एकच नंबर आहे आणि त्याच्या आज 6 घर आहेत. 6 जणांना 6 वेगळे नंबर देणार. म्हणजे 3 नंबर बिल्डिंग हे कुठलाही देतो दोन सुपरवायझर. आता ह्यांच्या खाली किती माणसं असं 12 वॉर्ड क्रमांक 17ला 12. आता तुम्ही कसं करायचं आम्हाला जरा सूचना द्या. ह्यांना सगळ्या करायचं आम्ही बोलवलंय. माझा एरिया जास्त आहे म्हटलेलं मला दुसरं कोणतरी आणखी आपला पुढच्या टप्प्यात ज्यावेळेला प्रत्यक्ष जनगणना आपण ठेवला त्यावेळेस आपण तुम्हाला नक्की मदतीची सेवेची देणार म्हणजे बोलणार होता. आता जसं 12 आहे 12चे आपण त्यावेळेला 18 होतो तेव्हा 20 होईल त्या प्रमाणामध्ये होतील आपण. आता काय काय ह्या टाईपचं तर मोठा एरिया आहे आणि त्या काही अपार्टमेंटच जास्त आहे. ह्या पक्षापेक्षा अपार्टमेंट कसं करता येईल? ही सर आत्ता डेव्हलप झालेला आहे. तुम्ही सरळ सरळ आम्ही तुमची पाहिजे लोकांसाठी बाबा आम्ही काय करतो लोकांना काय करावं अशी तुमची माहिती दिली तर आम्ही व्हिडिओ व्हायरल करून ह्यांना आम्ही काय करतो यांच्यावर 2-2 मार्क्स देतो. आमची राखीव बरेच ठेवलेले काही प्रमाणमध्ये दोन्ही मेहरबान आहेत आणि आपल्याला लोकांना सहकार्य करायचं आहे. दोन्ही नगरसेवक आहेत कसं करायचं एवढं थोडक्यात बोला मग आम्ही नमस्कार सर्वांना. मी अमेय म्हणजे अतिरिक्त चार्ज अधिकारी जनगणना नगर परिषद सातारा. सध्या आपण विलासपूर परिवार वॉर्ड क्रमांक 17मध्ये आहोत आणि वॉर्ड क्रमांक 17चे दोन्ही मेहरबान मॅडम आणि सर दोघंजण आहोत आणि तिथे प्रशासन आणि लोक सरांच्या मदत आपल्याला होत आहे जनगणनेमध्ये. सध्या कालपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनगणना सुरू झालेली आहे. वॉर्ड क्रमांक 17मध्ये आपण 2 पर्यवेक्षक आणि त्यांना प्रत्येकी 6 पडगण असे 12 आणि ते 2 असे 14 प्रशासनातर्फे आहे जनगणना करण्यासाठी. जनगणनेची पूर्णपणे माहिती गोपनीय स्वरूपाची आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आधार कार्ड पॅन कार्ड असं विचारले जात नाही. बेसिक प्रश्न आहे. गणनाकाराची स्थिती कशी आहे, भिंती कशा आहे, छप्पर कसं आहे असे प्रश्न आहेत. गोपनीय स्वरूपाची माहिती आहे. नागरिकांना प्रशासनातर्फे आवाहन असं आहे येणारे जे प्रगणक आहेत आपल्या दरवाजापर्यंत जे सुपरवायझर आहेत त्यांना कृपया आपली माहिती. जनगणना आपल्या महाराष्ट्र राज्याची चालू आहे. त्यात बरोबर सातारा नगरपालिकेच्या प्रभाग 17 आमच्या प्रभागात वॉर्ड क्रमांक 17मध्ये मी आणि पूनमताईच्या मदतीनं जे 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 काही सहकार्य लागणार आहे प्रशासनाला त्या पद्धतीनं आम्ही सहकार्य करायचं प्लॅनिंग केलं आहे. पण मला प्रशासनाला विनंती आहे जे काय जनगणना आपल्या वार्डात चालू आहे
प्रत्येक आता घराची जनगणना चालू आहे, प्रत्येक घर टिपायचं चाललंय. ते घर टिपून घरात मेंबर असला नसला तरी ते घर टिपून घ्या. नवीन बांधकाम चालू असलं तर ते बी टिपून घ्या आणि नंतर आपण सगळ्यांची जनगणना करणार आहे. म्हणजे माणसाची जनगणना, प्रत्येक घरात किती मेंबर आहेत, काय आहे, घरात टाईल्स आहेत का, टॉयलेट बाथरूम आहे का, छप्पर आहे का, कॉन्क्रीट आहे, हेच आहे. एकूण जवळजवळ 34 प्रश्न आपल्याला त्यांना सांगायचं आहे. हे प्रश्न राहतील. आपले प्रश्न, आपलं उत्तर कुणालाही हे सांगणार नाहीत, पण शिक्षक लोक ह्याच्यासाठी आहेत. विलासपूर गोळीबारच्या त्या वार्ड क्रमांक 17 साठी आपण साधारणतः वार्ड क्रमांक 17ला 12 लोक नेमलेले आहेत. शिक्षक वर्ग आहेत, त्यात माझ्या महिला भगिनी आहेत, काय शिक्षक पुरुष आहेत. पण ह्यांना सगळ्यांना सहकार्य आपल्याकडनं व्हायला पाहिजे. आपल्याकडनं विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांना, सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ, सर्व युवक यांना माझं आव्हान आहे, आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्र राज्याची जनगणना करायला पाहिजे. हा आपल्या देशाचा विषय आहे, हा आपल्या राज्याचा विषय आहे. तसंच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले दोन्ही महाराजांचा बी ह्यात सगळं सहभाग आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक 17तल्या सर्व नागरिकांना जनगणनेत कुठेही अडचण आली माझ्याशी संपर्क साधा, ऑफिसशी संपर्क साधा. पण लोकांना, आलेल्या माणसांना माहिती व्यवस्थित द्यायला पाहिजे. आपलं कर्तव्य आणि आपलं कर्तव्य आपणच पाळायचं नाही. आपल्या देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी जे काही जनगणना चालू आहे यात तुम्ही सगळ्यांना विलासपूर गोळीबारच्या लोकांना सहकार्य करायला पाहिजे, ही माझी नम्र विनंती. साहेब, तुम्ही आला, आम्हाला माहिती दिली, तुमचं बी मनापासून आभार. तुम्ही बी सगळेजण, मॅडम, तुम्हाला ताई कुठेही अडचण आली आम्ही तुमच्याबरोबर सगळ्यांना बरोबर आहे. पण विलासपूर गोळीबारला चांगल्या पद्धतीने जनगणना होईल, मी सगळ्यांच्या वतीनं ग्वाही देतो. माझी टीम, माझे मित्र, माझे सगळे शिवेंद्र बाबांच्यावर प्रेम करणारे सर्वच आम्ही शिवेंद्र बाबा मित्र समूहाच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो. चांगल्या पद्धतीने आम्ही तुम्हाला जनगणना करून देऊ, एवढंच बोलतो. आणि माझी किती तारखेपासून चालू होणार आहे आणि किती वाजता सुरू होणार आहे? आजपासून 2 दिवस झाले चालू झालेले आहे. सकाळी 7:30, 8 वाजल्यापासून वर्ग आहे. उन्हाचा तडाखा आहे, सगळ्यांच्या घरी जायचंय, लोकांच्यावर पोचायचंय. आता ही जनगणना आपली महिनाभर चालू राहील. त्यामुळे लोकांना सहकार्य करावं, लवकर त्यांना माहिती देऊन त्यांना पुढचं घर मिळावं. जिथं अडचण येईल तिथं आम्ही सगळीजण आहे, एवढंच मला सांग.